सॉरी 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 अरे सॉरी काय काय सॉरी जरा उशीर झालाय आवरत होते. पण एवढी कसली घाई? अहो आज ना थोडं लवकर पोचायचं होतं आणि बघा ना ठरवलं होतं पण सगळा उशीरच झाला मला. बरं मी ना तुमच्यासाठी थालीपीठं करून ठेवलेली आहेत. तुमचे बाकी सगळे डबेही भरलेले आहेत. घेऊन जा ब्रेकफास्ट करून निघा. मी निघते आता. हा थांबा बसा. अहो तुम्ही ब्रेकफास्ट केलात? नाही मी खूप महत्वाची मीटिंग आहे. ती मीटिंग संपल्या करायचं ठरवलंय मी. ऑफिसमध्ये कॅन्टीन पण आहे. म्हणजे तुम्ही उपाशी पोटी मीटिंग करणार? हा म्हणजे एक दिवस चालतं ना. हे जर मी केलं असतं, मी गेलो असतो ब्रेकफास्ट न करता ऑफिसला, तर केवढं ऐकवलं असतं तुम्ही मला. आणि तुम्ही स्वतः तसंच करताय? ते अजिबात नाही. खाऊन जायचं. नाही नाही नको. अहो खरंच मला खूप उशीर झालाय माहितीये का. आणि खूप उशीर होईल मला आता अजून खायला थांबले तर. स्वानंदी मॅडम, तुम्हाला लंच पर्यंत वेळ काढायचा आहे. त्याच्या आधी तुमची महत्वाची मीटिंग आहे. त्या मीटिंग मध्ये जर तुमच्या पोटात काही नसेल तर तुमचं लक्ष लागणार आहे का मीटिंग कडे? हो काय चालतं ना एक दिवस. नाही एक दिवस वगैरे काही चालत नाही. 5 मिनिटं उशीर झाल्याने काही फरक पडत नाही. अहो पडतो फरक. ट्रॅफिक वाढतं, रिक्षा मिळत नाही. आता पावसाचे दिवस सुरू झालेत. रिक्षा? अहो मी आहे ना, मी सोडीन ना तुम्हाला. कशाला? म्हणजे तुम्ही का त्रास करून घेणार? इथे तुमचं ऑफिस या टोकाला, माझं ऑफिस त्या टोकाला. कशाला उगाच तुम्हाला त्रास? थांबा म्हणलं ना थांबायचं. ओके. आणि हा जो इतका वेळ बोलण्यात घालवलात ना, या वेळात 4 घास खाऊन झाले असते तुमचे. अरे बापरे. काय? ऑफिस मधनं फोन आला. हा मग घ्या, त्यांना सांगा की वेळेत पोहोचताय म्हणून. पोहोचणार आहे का मी वेळेत? मी सोडतो म्हणून सांगितलं ना. ओके. आणि मी आलो. कुठेही जायचं नाही. हॅलो. येस सर, गुड मॉर्निंग. माझ्याकडे सगळे डिटेल्स आहेत आणि मी आजच सबमिट करते. नाही सगळं रेडी आहे आणि मी हो मला थोडासा कदाचित उशीर होईल पण मी पोहोचते. येस, यू डोंट वरी अबाउट इट. थँक्यू सर. चला बसा आणि आता खा. अरे बापरे नको, हे खूप आहे. हो खूप? हे व्यवस्थित आहे. आणि एक लक्षात घ्या, आपण दिवसाची सुरुवात काय खाऊन करतो यावर आपली प्रोडक्टिव्हिटी ठरत असते. असं कोणीतरी म्हटलं होतं मला. कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतं. कोण बरं म्हटलं होतं? तुम्ही नाही का? अरे चा. पण मग कुठेतरी म्हटलं होतं की आपल्या शरीराबरोबरच आपला मेंदू देखील खूप महत्वाचा असतो. आणि या दोघांनी एकत्रितपणे काम करायचे असेल तर त्याला योग्य तो आहार, पोषक आहार देणं गरजेचं आहे. असं अबरचबर कधीतरी आठवड्यातनं एकदा ठीक आहे, पण मेंदू आणि शरीराच्या वाढीसाठी पोषक आहार अत्यंत आवश्यक असं कोणीतरी म्हटलं होतं मला. तुम्ही खा. नाही मी खाणारच आहे. बघा, एक घास मी आणि एक घास तुम्ही. घ्या. हे बघा. आणि स्वानंदी मॅडम, ऑफिसला कळवलेत ना? हा मग झालं ना. आता कशाला काळजी करताय? किती तो चेहऱ्यावरती तुमचं टेन्शन दिसतंय. मी आहे ना, मी सोडतो तुम्हाला. किती काळजी करता हो माझी तुम्ही. फक्त काळजी नाही, प्रेमही करतो. चला एक घास तुम्ही आणि एक घास मी. आता हा शेवटचा घास. झालं, संपलं सुद्धा. आलो, हात धुवून येतो मी. काय 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 राजवाडे, आय लव्ह यू. मिसेस राजवाडे, आय लव्ह यू टू.